सावंतवाडीत कार क्राफ्ट तर्फे फ्री एसी चेकअप। मारुती सुझुकी कार सर्व्हिसिंगचा 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज। आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा 9955 66 36 55 आणि 96 19 58 12 34। खारेपाटण गगनबावडा मार्गावरील केळवली फाट्याजवळील तीव्र वळणावर आज सकाळी एसटी व कारची समोरासमोर धडक झाली। हा अपघात सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान घडला। सुदैवानं एसटीतील विद्यार्थी बचावले आहेत। पाहूयात। खारेपाटण गगनबावडा मार्गावरील ते वळण पुन्हा एकदा अपघातात कारणीभूत ठरलंय। केळवली फाट्याजवळील तीव्र वळणावर एसटी बस व कार एकमेकांना समोरासमोर धडकल्या। भुईबावडा खारेपाटण ही एसटी बस शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन खारेपाटणच्या दिशेने आज सकाळी निघाली होती। याच दरम्यान देवगड येथील भाजपा पदाधिकारी कारनं पुण्याला निघाले होते। जामदा पुलानजीक वळणावरती एसटी चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं। याच दरम्यान समोरून येणाऱ्या कारला एसटीनं जोरदार धडक दिली। या धडकेत कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला, तसंच कारमधील तिघे जखमी झालेत। या अपघातात कारमधील युधिराज भिकाजी राणे, विघ्नेश रामदास म्हाळवदे आणि राज रामदास म्हाळवदे हे तिघे जखमी झाले आहेत। हे तिघेही शिरगाव देवगड तालुक्यातील रहिवासी आहेत। कार चालक अमित साटम यांनी तक्रार दिली असून एसटी चालकावरती गुन्हा दाखल झालाय। जखमींना खारेपाटण येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। सुदैवानं बसमधील कोणालाही दुखापत झाली नाही। घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। अपघातानंतर विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली। जामदा पुलानजीकचं हे वळण अपघाताचा हॉटस्पॉट बनलाय। निसरटा रस्ता, तीव्र वळण यामुळे या ठिकाणी नेहमीच अपघात होत आहेत। प्रशासनानं कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। आणि अशी आताची घटना घडली आहे, अशी वारंवार घटना इथे घडते आणि ह्या वळणावरती वळणसुद्धा चुकीच्या पद्धतीने बांधले गेलेलं आहे। त्याच्यानंतर इथे बऱ्याच गाड्या खाली जातात, मुलं इथे उभी असतात, ग्रामस्थ उभे असतात एसटीची वाट बघत, आणि अशा लोकांच्या अंगावर जर गाडी आली तर जीवितहानी होण्याची फार मोठी शक्यता आहे। त्यामुळे जीवितहानी होण्याच्या पूर्वी जर यावर काहीतरी प्रशासनाने उपाय केला तर नक्की बरं होईल, बऱ्याच लोकांचे जीव वाचतील असं मला वाटतं। या घटना वारंवार घडू नयेत यासाठी शासनाने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा असं मला वाटतं। धन्यवाद। हरियाणजी, आज इथे हा अपघात झाला, काय नेमकी काय घटना घडली, कसा झाला अपघात? ही सकाळची शाळेतल्या मुलांसाठी जाणारी एस टी आहे जी रिंगेवाडी भुईबोड्यावरून येते आणि ह्या एस टीमध्ये रिंगेवाडी, भुईबोडा, उंबर्डे, कोळपे, नानिवडे, मटपूर्द, तिथवली, वेंगसर या सगळ्या परिसरातली मुलं ह्या एस टीमध्ये असतात। 60-70 मुलं असतात आणि सकाळच्या ह्या वातावरणात निघालेली ही एस टी हे अरुंद रस्त्यामुळे आणि हा जो टर्न आहे, हा जामदा पुलाचा इथला पुढचा जो टर्न आहे तो अतिशय धोकादायक आहे। रस्ता एका साईडला कलती झालेला आहे, त्याचबरोबर साईडला साईड पट्टी नाही आहे आणि अरुंद रस्ता आहे। कुठल्या प्रकारचे इथे स्पीड ब्रेकर नाही आहे। जे रॅम्बलर ठेवलेत 2 ते अतिशय छोट्या प्रमाणात आहेत, तर एस टीवाल्याला किंवा मोठ्या वाहनधारकाला ते दिसतही नाही आहेत। दिशादर्शक एखादा फलक देखील नाही की हा धोकादायक रस्ता आहे, त्यामुळे तुम्ही इथून जाताना वाहने सावकाश हाका, अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं इथं काळजी संबंधित प्रशासनाने घेतलेली नाही आहे। अनेक वेळा ह्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाले आहेत, परंतु आत्तापर्यंत सुदैवाने जीवितहानी झाली नाही। आज जर तुम्ही बघितलं तर ही एस टी संपूर्ण पलीकडच्या खड्ड्यात जात होती, परंतु सुदैव त्या सर्व मुलांचं, आम्हा सर्व पालकांचं की समोरून ही देवगडवरून अमित साटम यांची गाडी आली आणि त्या गाडीला त्याच्यावरती हा अपघात झाला आणि ही मुलं सगळी वाचलीत। अन्यथा पलीकडच्या खड्ड्यात जर एस टी पडली असती तर संपूर्णतः मुलांचं काय झालं असतं हे सांगणं फार कठीण आहे। आणि यासाठी प्रशासनाला आमची विनंती आहे की वारंवार आम्ही विनंती करतो, साहेब आम्ही मागे पण तुम्ही या ठिकाणी एक ॲक्सिडेंट झाल्याची बातमी लावली होती आणि त्यानंतर देखील प्रशासनाने कोणतीही काळजी घेतलेली नाही आहे। तर ह्या रस्त्याचं रुंदीकरण व्हावं, या ठिकाणी मोठे स्पीड ब्रेकर लावावेत आणि प्रवाशांची जीविताची जी काळजी आहे ती प्रशासनाने घ्यावी अशी माझी एक सुज्ञ नागरिक म्हणून त्यांना विनंती आहे। हा सर, कारण काय झालं की ॲक्सिडेंट या ठिकाणी होतात, आम्ही स्थानिक ग्रामस्थ येतो, त्यांना मदत करतो। आत्ता हा 3रा अपघात या आठवड्यात आहे। परवा दिवशी आमच्या एका मोटरसायकलवाल्याचा आमच्याच गावात ॲक्सिडेंट झालं, कोळप्यामधला एका 4 व्हीलरवाल्याचा ॲक्सिडेंट झाला आणि हे 3रं ॲक्सिडेंट आहे। परंतु आता कोणाच्या तरी मरणाची वाट बघतात की काय प्रशासन, अशाच प्रकारचं हे वातावरण आहे। आमच्या हात जोडून विनंती आहे की आत्ता तरी ह्या रस्त्याची काळजी घ्या, इथल्या लोकांच्या जीविताचा जो प्रश्न आहे त्यासाठी तुम्ही काहीतरी करा ही माझी विनंती आहे। आणि माझ्या केळवलीतले मित्र जे माझे लक्ष्मीकांत हरियाण म्हणून शिक्षक आहेत, सर तुम्ही पण या, त्यांनाही विचारा की काय परिस्थिती आहे, की वारंवार हे माझ्या टचमध्ये असं। सकाळी देखील त्यांनी मला मेसेज केला होता, त्यालाही म्हणालो की आता आपल्याला काहीतरी करावं लागेल ग्रामस्थ म्हणून।